हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू MPSC पॉईंट. मित्रांनो, जसं की तुम्हाला माहीत असेल MPSC गॅजेटेड सर्व्हिसेस एक्झाम जी आहे ती 2025 पासून डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे. ही एक्झाम UPSC प्रमाणेच या एक्झामचा सिलेबस असणार आहे. मग UPSC प्रमाणे सिलेबस आहे तर आपल्या या एक्झामला नेमका कोणता सिलेबस आहे हे तुम्हाला माहीत नसेल. तुम्हाला जर हे माहीत करून घ्यायचं असेल तर हा कंप्लीट व्हिडिओ तुम्ही बघा. या व्हिडिओचा नक्की तुम्हाला फायदा होईल. यामध्ये तुम्हाला एक पेपर पॅटर्न काय असणार आहे डिस्क्रिप्टिव्हचा, तसेच प्रिलिम्सला कोणता सिलेबस आहे, किती पेपर्स आहेत, मेन्सला कोणते पेपर्स आहेत, हे सर्व काही डिटेल माहिती मिळेल. इन फ्युचर तुम्ही या परीक्षेची तयारी करणार असाल तर देखील तुम्हाला हा व्हिडिओ फायद्याचा ठरणार आहे. सो चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, तुमच्यापैकी बरेच कॅन्डिडेट्स नवीन असतील किंवा ते पहिल्यांदाच या एक्झामची तयारी करत असतील, म्हणजेच ते पहिलाच अटेम्प्ट देणार असतील, तर त्यांच्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही परीक्षा कोणकोणत्या पदांसाठी घेतली जाते. बघा, ही जी या एक्झामद्वारा भरली जाणारी पदं असतात ती राजपत्रित पदं असतात. या एक्झामला स्टेट सर्व्हिस एक्झाम असे देखील म्हणतात. ही एक्झाम 3 टप्प्यांमध्ये पार पडते: प्रिलिम्स, मेन्स आणि त्यानंतर इंटरव्ह्यू. प्रिलिम्स जी आहे ती तुमची MCQ बेस एक्झाम आहे. 2025 पासून मेन्स डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे आणि इंटरव्ह्यू देखील तुमचा या टोटल स्टेजेसचा एक भाग आहे. स्टेट सर्व्हिसेस, इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, ॲग्रिकल्चर सर्व्हिसेस आणि फॉरेस्ट सर्व्हिसेस या सर्वांची एकच कॉमन प्रिलिम्स होते. त्यानंतर मेन्स वेगवेगळ्या होतात. तर बेसिकली जे स्टेट सर्व्हिसेस आहे, ज्यातून DC, DYSP सारखे पदं भरले जातात, तर त्याचंच आपण डिटेलमध्ये इथे ॲनालिसिस बघणार आहोत किंवा जो पेपर पॅटर्न आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे विथ सिलेबस. ही PDF देखील तुम्हाला मी देईल. ती कुठे असेल काय वगैरे सर्व सांगतो. पहिल्यांदा आपण व्हिडिओला सुरुवात करून घेऊया. बघा, तुमची राज्यसेवा पूर्व परीक्षा होईल, त्यानंतर राज्यसेवा मुख्य परीक्षा होईल, त्यानंतर इंटरव्ह्यू होईल. तर पूर्व परीक्षेला 2 पेपर असतात तुम्हाला, पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 200 गुणांचा, पेपर 2 200 गुणांचा. दोघंही पेपरसाठी 2-2 तासाचा वेळ आहे. एकाच दिवशी दोघंही पेपर होतात. 2 तासाचा पेपर 1 ज्यामध्ये तुम्हाला संपूर्णपणे GS विचारलं जातं आणि 2 तासाचा पेपर 2 ज्यामध्ये CSAT विचारलं जातं. आणि याचं माध्यम जे आहे ते मराठी व इंग्रजी दोघेही लँग्वेजमध्ये हा पेपर असतो. MCQ बेस पेपर असतो. दुसरा जो पेपर आहे मित्रांनो, त्याला CSATचा पेपर म्हणून ओळखतात. हा CSAT पेपर क्वालिफाईंग आहे. यामध्ये तुम्हाला 33% मार्क्स पाडावे लागतात, तेव्हा तुम्ही क्वालिफाय होतात आणि तुमचा पेपर 1 चेक केला जातो. पेपर 1च्या या 200 गुणांवरती तुमचं मेरिट लागत असतं, कट ऑफ लागत असतो मेन्ससाठीचा. या कट ऑफमध्ये जे कॅन्डिडेट बसतात तर त्यांना मेन्स देता येते. मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे या पेपरला निगेटिव्ह मार्किंग देखील आहे. 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजे 4 प्रश्न चुकले तर 1 मार्क वजा होईल किंवा 1 जर प्रश्न चुकला तर तुमचा अर्धा मार्क्स वजा होईल, कारण एका प्रश्नाला 2 गुण आहेत. अशा प्रकारे ही प्रिलिम्स होते. प्रिलिम्स झाल्यानंतर तुम्हाला मेन्ससाठी तयारी करण्यासाठी वेळ मिळतो आणि त्यामध्ये तुम्हाला मेन्सची तयारी करावी लागते. तर प्रिलिमला पेपर 1चा सिलेबस तुमच्या स्क्रीनवर आहे. यामध्ये राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या चालू घडामोडी, भारताचा इतिहास व भारतीय राष्ट्रीय चळवळ, महाराष्ट्राच्या भारांशासह म्हणजे विशेष संदर्भासह महाराष्ट्राच्या. तिसरा आहे महाराष्ट्र, भारत व जगाचा भूगोल. त्यानंतर चौथा जो विषय आहे तो भारत आणि महाराष्ट्र राज्यशास्त्र व प्रशासन संबंधी आहे. यामध्ये संविधान, राजकीय प्रणाली, पंचायती राज, नगर प्रशासन, सार्वजनिक धोरण, हक्कविषयक प्रश्न येतात. पाचवं जे आहे ते आर्थिक आणि सामाजिक विकास, म्हणजे इतर जे पॉईंट्स आहेत ते इकॉनॉमिक्सचे आहेत: शाश्वत विकास, दारिद्र्य समावेशन, लोकशाही. त्यानंतर 6वं जे आहे ते पर्यावरण, परिस्थितिकी, जैवविविधता आणि हवामान बदल, म्हणजेच इन्व्हायरमेंटवरती क्वेश्चन येतात आणि सामान्य विज्ञानावरती प्रश्न येतात. बघा, आता कोणत्या विषयाला किती क्वेश्चन येतात ते थोडं ब्रीफली तुम्हाला इथे सांगून देतो. एक तुम्हाला आयडिया येईल की आपल्याला कोणत्या विषयाची किती तयारी करावी लागेल. बघा, करंटचे 15 प्रश्न येतात, हिस्ट्रीचे 15 प्रश्न येतात, भूगोलाचे 15 प्रश्न येतात, त्यानंतर पॉलिटीचे 15 प्रश्न येतात, त्यानंतर इकॉनॉमिक्सचे 15 प्रश्न येतात. असे बघा तुमचे 15 × 15, 15 × 30, 15 × 55, 15 × 60, 75 क्वेश्चन हे झालेत. पर्यावरणावरती 5 येतात, असे तुमचे 80 झालेत आणि सामान्य विज्ञानावरती उर्वरित 20 प्रश्न येत असतात. असे तुमचे 100 प्रश्न कव्हर होतात. ओके, हा जो टाईप आहे तो सध्या तरी असाच आयोग फॉलो करते आहे, त्यामुळे याप्रमाणे तुम्ही तयारी करू शकतात. पुढे जाणार आहोत आपण CSATला. CSAT पेपर 2 यामध्ये आकलन येतं, म्हणजे पॅसेजेसचं तुम्हाला कॉम्प्रिहेन्शन करावं लागतं. व्यक्तिगत कौशल्ये, तर्क वगैरे, तर्क अनुमान, निर्णय क्षमता. CSATला जे मॅथ्स रिझनिंग असतं ते येतं आणि इतर तुम्ही इथे बघू शकतात. एक तुम्हाला मराठी इंग्लिशचा देखील पॅसेज येतो, 10वी-12वी स्तराचा तो असतो. हा पेपर फक्त क्वालिफाईंग आहे. 66 मार्क्स घ्यायचे 200 पैकी फक्त आणि तुम्ही क्वालिफाय होऊन जातात. नेक्स्ट आता वळूया आपण मेन्सला. जे प्रिलिम्स क्वालिफाय करतील त्यांची मेन्स होईल. मेन्सला तुम्हाला लेखी परीक्षा होणार आहे तुमची 2025 पासून, फ्रॉम 2025. 1750 गुणांची लेखी परीक्षा होणार आहे तुमची आणि प्रश्नपत्रिका 9 असतील एकूण.
9 प्रश्नपत्रिका आणि 1750 गुण, 1750 गुणांची तुमची मेन्स. ओके. मुलाखत जी आहे ती 275 गुणांची यामध्ये जे मेन्स पास होतील त्यांची होईल आणि त्यातून फायनल सिलेक्शन मिळेल. तर 1750 गुणांसाठी तुम्हाला आता कोणकोणते विषय आहेत, किती पेपर द्यायचे आहे वगैरे सगळं सांगतो. 9 पेपर्स आहेत मेन्सला. पेपर 1 आणि पेपर 2 मराठी इंग्रजीचा आहे. 300 गुणांसाठी आहे. पेपर तुम्हाला लिहायचा आहे आणि माध्यम मराठी असेल मराठी पेपराचं, इंग्रजी. त्यानंतर 3 तास प्रत्येक पेपरासाठी तुम्हाला वेळ आहे. 25% गुण तुम्हाला यामध्ये मिळवायचे आहे. म्हणजे 300 पैकी 25% गुण म्हणजे तुम्हाला 75 गुण जे आहेत ते यामध्ये मिळवायचे आहे. तेव्हा तुम्ही क्वालिफाय व्हाल. हे दोघेही पेपर जे आहेत ते डिस्क्रिप्टिव्ह आहेत आणि यामध्ये फक्त तुम्हाला क्वालिफाय व्हायचं आहे. क्वालिफाईंग पेपर्स आहेत पेपर 1 आणि पेपर 2 मेन्सचे. पेपर 3 मध्ये तुम्हाला एसी लिहायचा आहे, निबंध, आणि हा निबंध 250 गुणांचा आहे. त्यानंतर GS 1, 2, 3, 4 असे 250 गुणांचे तुमचे 4 पेपर्स आहेत. ज्यांचा दर्जा पदवी आहे. मराठी किंवा इंग्रजीमध्ये तुम्ही हे पेपर लिहू शकतात. प्रत्येक पेपरसाठी 3 तास वेळ आहे. सर्व पेपर जे आहेत ते कंपल्सरी आहे मित्रांनो. तुम्हाला याचे गुण जे आहेत ते तुमच्या मेन्सच्या गुणांमध्ये धरले जातील. पेपर GS 1, GS 2, GS 3, GS 4. त्यानंतर 2 तुमचे वैकल्पिक विषय असतात. एक वैकल्पिक विषय 250 गुणांचा असतो. असे 2 500 गुणांचे तुमचे वैकल्पिक विषय असतात. ओके. हे देखील तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील, त्याच्या आन्सर्स तुम्हाला लिहावे लागतील. अशा प्रकारे तुमचे बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7 हे विषय झालेत ज्यांचे तुम्हाला 250 गुण प्रत्येक पेपरला आहे. असेच तुमचे इथे गुण होऊन जातात मित्रांनो. 1750 अशी तुमची मेन्सची टोटल होते. 2 जे पेपर आहेत लँग्वेजचे ते फक्त क्वालिफाईंग आहेत. त्यामध्ये काय काय येतं तुम्हाला पुढे सांगतो. आता तुम्हाला एक पॅटर्न कळाला असेल की एकूण 9 पेपर्स आपले जे GS आणि ऑप्शनलचे एसेचा, त्यानंतर 2 पेपर्स फक्त मराठी इंग्लिशचे क्वालिफाईंग पेपर्स. ओके. बघा इथे लिहिलं आहे पेपर क्रमांक 3 ते 7 साठी प्रश्नपत्रिकेची उत्तरे मराठी किंवा इंग्रजीमध्ये तुम्ही लिहू शकतात. वैकल्पिक विषयातील ज्या पेपरासाठी मराठी व इंग्रजी माध्यमातून नमूद केले असेल त्याच भाषेतून, म्हणजे एकतर मराठी किंवा इंग्रजीतून उत्तर तुम्हाला देता येतील. ज्या विषयांचे माध्यम इंग्रजी असे नमूद केले आहे त्याची केवळ इंग्रजी भाषेतून देता येतील. मुख्य परीक्षेच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज भरताना पेपर लिहिण्याचे माध्यम निवडावे लागेल. मेन्सच्या वेळेस प्रिलिमला देखील आय थिंक निवडावं लागतं हे. आता वरील नियमांच्या अनुपालन न केल्यास त्यांच्या उत्तरपत्रिकांचे अनधिकृत माध्यम म्हणून मूल्यमापन करण्यात येणार नाही, म्हणजे चेक केला जाणार नाही जर तुम्ही या व्यतिरिक्त काही कृत्य केले तर. प्रश्नपत्रिका बोथ लँग्वेजेसमध्ये राहील. बघा पेपर क्रमांक 1 मध्ये मराठीचा जो पेपर आहे त्यामध्ये काय राहील, परिच्छेदाचे आकलन राहील, संक्षिप्त म्हणजे प्रिसाइज रायटिंग राहील, परिपाठ व शब्दसंग्रह, लघुनिबंध, इंग्रजी ते मराठी आणि इंग्रजी भाषेत मराठीचा अनुवाद. ओके. अशा प्रकारे राहील. या पेपरमधील गुण जे आहेत ते तुम्हाला फक्त 25% गुण प्रत्येक पेपरमध्ये घ्यायचे आहे. ओके. पेपर क्रमांक 2 मध्ये देखील सेम आहे, तुम्ही वाचू शकता स्क्रीनवर. प्रत्येक गोष्ट मी वाचून दाखवणार नाही कारण व्हिडिओ खूप लॉंग होईल. लॉंग व्हिडिओ असेही तुम्हाला आता आवडत नाहीत. सर्व रील्सची दुनिया सध्या सुरू आहे. एक 10-20 सेकंदामध्ये तुम्ही बोर होऊन जातात. त्यामुळेच जास्त मी देखील लॉंग व्हिडिओज आता बनवत नाही. म्हणजे लॉंगच व्हिडिओ बनवतो पण मोर दॅन 7-8 मिनिट्स 10 मिनिट्सच्या वर आपण शक्यतो जात नाही सध्या. पेपर 3 मध्ये तुम्हाला निबंध लिहायचा आहे. एक निबंधाचा विषय येईल, त्यामध्ये 250 मार्कांसाठी तुम्हाला निबंध लिहायचा आहे. बघा पेपर क्रमांक 4 जो आहे तो सामान्य अध्ययन. आता 4, 5, 6, 7 जे आहे ते GS 1, 2, 3, 4 हे असतील. यांचा सिलेबस मी तुम्हाला फक्त शो करतो. फक्त मी तुम्हाला सांगतो की GS 1 जो आहे त्यामध्ये कोणता विषय आहे. बघा भारतीय वारसा आणि संस्कृती, इतिहास, जागतिक भूगोल, महाराष्ट्राच्या काही भारांशासह, म्हणजे महाराष्ट्र संदर्भासह भूगोल तुम्हाला आहे GS पेपर 1ला, जो की पेपर क्रमांक 4 असेल तुमचा मेन्सचा. इथे सिलेबस तुम्ही बघून घ्या. मी सर्व टॉपिक वाचत नाही. PDFs तुम्हाला कशा मिळतील ते सांगतो आधी. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या MPSC बोर्ड वेबसाईटची लिंक आहे. तिथे जाऊन तुम्ही हा संपूर्ण सिलेबस PDF स्वरूपामध्ये डाउनलोड करू शकतात. तो सेव्ह करून ठेवू शकतात. मी डायरेक्टली डाउनलोड लिंक्स दिलेल्या आहेत, सो तिथे जाऊन नक्की डाउनलोड करा. बघा आता हे सर्व GS 1 पेपर जो आहे त्यासाठी पेपर क्रमांक 4ला. पेपर क्रमांक 5 जो आहे GS 2 त्यामध्ये प्रशासन, संविधान, राज्यशास्त्र, सामाजिक न्याय व आंतरराष्ट्रीय संबंध, महाराष्ट्राच्या काही भारांशासह असा तुम्हाला विषय आहे. आणि इथे तुम्हाला सिलेबस काय आहे, कोणते टॉपिक्स आहेत ते दिलेले आहेत. ओके. पुढे जाणार आहोत आपण. पेपर क्रमांक 6 GS 3 यामध्ये तंत्रज्ञान, आर्थिक विकास, जैवविविधता, पर्यावरण, सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन, महाराष्ट्राच्या काही भारांशासह. प्रत्येक विषयामध्ये हे ॲड केलेलं आहे महाराष्ट्राच्या काही भारांशासह. ओके. यामध्ये टॉपिक्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत. टॉपिक्स तुम्ही बघा आणि त्यानुसार वर्क करा, त्यानुसार सिलेबस कव्हर करा. त्यानंतर चौथा GS 4 जो आहे तो नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता, इथिक्स विषय हा पेपर असतो. यामध्ये अभ्यासक्रम वगैरे हे तुम्ही बघून घेऊ शकतात. PDF देखील मी प्रोव्हाइड केलेली आहे. त्यानंतर पेपर क्रमांक 8 आणि 9 तुमचे ऑप्शनलचे पेपर असतील. बघा ऑप्शनलला यादीमधील कोणता एक विषय निवडता येईल. बघा प्रिलिम्सलाच तुम्हाला हे निवडण्यासाठीचं आलं होतं आणि त्यानुसार तुम्ही निवडले देखील असतील.
यामध्ये जे ऑप्शनलचे विषय आहेत ते टोटल 26 आहेत मित्रांनो, त्यापैकी तुम्ही कुठलेही 2 निवडू शकतात आणि इथे यादी तुम्ही वाचू शकतात. कृषी, मानवशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र सगळे विषय जे असतात ते आहेत तिथे आणि प्रत्येक विषयाचा खाली सिलेबस दिलेला आहे. मानवशास्त्रासाठी पेपर 1 विषय संकेतांक वगैरे देऊन इथे सिलेबस दिलेला आहे. ऑप्शनलचे सिलेबस खूप मोठे आहेत, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. प्रत्येक ऑप्शनलचा म्हणजेच पेपर 2 आणि पेपर 1 साठी सिलेबस दिलेला आहे. ऑप्शनलचा पेपर 1 आणि पेपर 2 सर्व विषयांची इथे सिलेबस तुम्हाला या PDF मध्ये दिलेले आहे. सर्व सिलेबस काही वाचून दाखवण्याची गरज नाही. आय थिंक तुम्ही बघून घ्याल ते PDF मध्ये. प्रत्येक जो ऑप्शनल आहे त्याचा तुम्हाला इथे सिलेबस दिलेला आहे. तर अशा प्रकारे तुमचा या मेन्सचा सर्व सिलेबस असतो आणि एवढे पेपर्स वगैरे असतात. सर्व मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. आय होप तुम्हाला या व्हिडिओची हेल्प होईल. यामध्ये काही स्ट्रॅटेजी वगैरे नाही, पण एक बेसिक आयडिया देखील आपल्याला समजणं कठीण असतं एका PDF मधून. त्यामुळे एक व्हिडिओच्या माध्यमातून जर कोणी सांगितलं तर नक्कीच ते आपल्याला चांगल्या प्रकारे समजत असते. सो आय होप की तुम्हाला व्हिडिओ संपूर्णपणे समजला असेल. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करू शकतात. चॅनलला पहिल्यांदा आला असाल आपल्या तर सबस्क्राईब करून घ्या. आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.